थेट जाऊयात वारिस पठाण यांच्याकडे। वारिस पठाण, ओवेसी भडकाऊ भाषण करतात, चिथावणीखोर भाषण करतात आणि त्याचबरोबर धार्मिक मुद्द्यावर आक्रमकपणे बोलतात आणि त्यामुळे वातावरण बिघडतं। हा आरोप खरंच चुकीचा आहे का ओवेसींवरचा? कारण आतापर्यंतची त्यांची भाषणं जर पाहिली तर तो तुमचा इतिहास आहे। ये सरासर गलत है, ये सरासर इल्जाम है। मैं आपको पहले भी बता चुका हूं कि हमने महाराष्ट्र के अंदर इलेक्शन के वक्त 3 महीने पहले 18 से 20 सभाएं की। असदुद्दीन ओवैसी साहब ने और अकबरुद्दीन ओवैसी साहब ने, दोनों ने। एक भी सभा का मुझे बता दीजिए कि इलेक्शन कमीशन ने नोटिस दिया हो कि भड़काऊ भाषण था या कुछ। अगर तोगड़िया भाषण करे तो वो भड़काऊ नहीं है, सिंगल सब भाषण। अकबरुद्दीन ओवैसींना नोटीस बजावण्यात आली होती, त्यांना अटक करण्यासंदर्भातही पावलं उचलण्यात आली होती। ये सभा होनी थी कहीं की महाराष्ट्र में मुसलमान के आरक्षण के लिए। क्या महाराष्ट्र के मुसलमान के आरक्षण की बात करना किसी की जातिवादी को लाना है? क्या किसी की जात को ठेस पहुंचाने वाली बात है? नहीं। अरे हमने तो यहां तक कहा है कि हम मराठा आरक्षण के भी खिलाफ नहीं है, मगर हमको मुसलमान को आरक्षण मिलना चाहिए, इसके लिए सभा थी। इस सभा का क्या गलत मीनिंग निकाला जा रहा है? पहले क्यों नहीं किया गया? आज ही क्यों रुकाया जा रहा है असदुद्दीन ओवैसी साहब को? ये घबराहट है, ये पूरी पॉलिटिकल पार्टी को डर लग गया है कि एमआईएम फैल गया है पूरे महाराष्ट्र में। ये तो डेमोक्रेसी का कत्ल है। मधु चव्हाण, वारिस पठाण जसं म्हणतात तसं एमआयएमची भीती आहे का भाजपला आणि शिवसेनेला? आणि आता प्रमुख पदाधिकारी वक्तव्य करत होते की भारतीय जनता पक्षाला एमआयएमला भडकाऊ भाषण करून देऊन आपली पोळी भाषण द्यायचं इतकं नीट त्या ठिकाणी राजकीय काम भारतीय जनता पक्षाने केलेले आमची संस्कृती नाही, आरोप करताना ती करायची। मूळ मुद्द्याला सोडून बाकी चर्चा कशाला करायचं? मूळ मुद्दा असा आहे की पुण्यामध्ये काही मैदानामध्ये त्या ठिकाणी भाषण करायला परवानगी न देता शासनाने त्या ठिकाणी बंदिस्त सभागृहात केली। त्या शासनाने 2 गोष्टी केल्या। मधु चव्हाण, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, तुमचा आवाज या ठिकाणी येत नाहीये। श्याम देशपांडे आपल्याबरोबर आहेत। श्याम देशपांडे, आधीच ही भीती का की ओवेसी अशा प्रकारचं भाषण करतीलच ही? नाही, मला ऐकू आलं नाही, पुन्हा एकदा विचारा। श्याम देशपांडे, तुम्हाला ही आधीच का भीती वाटते की ओवेसी अशा प्रकारचं भाषण करतील? पुन्हा एकदा विचारा तुम्ही, काय आपण विचारलं ते? नाही, आतापर्यंतच्या ओवेसींच्या अनेक भाषणाचे आम्ही दाखले पाहिलेले आहेत की 15 मिनिटं भारतातलं पोलीस हटवा, आम्ही काय करून दाखवतो बघा। अशा पद्धतीचं चॅलेंजिंग वातावरण करण्यासारखं हे शहर एकतर नाही। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदू हा सहिष्णू आहे आणि अशा वेळेला अशा पद्धतीचं वक्तव्य करून प्रत्येक ठिकाणी जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचं कामच या महाशयांनी केलेलं आहे। मुस्लिम आरक्षणाचा विषय घेऊन त्याच्या आड यांनी धार्मिक बीज या पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये पेरू नयेत, ही शिवसेनेची भूमिका आहे। शहरातला मुस्लिम वर्गातला तरुण हा मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छितोय, त्यांच्या डोक्यामध्ये भडकाऊ भाषणं करून धार्मिक अतिरेक निर्माण करण्याचं काम हे ओवेसी करतात असं आमचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य केल्यानंतर आम्ही यांच्या सभा बंद पाडणार म्हणजे बंद पाडणार। श्याम देशपांडे, तुम्ही हे विसरताय का की तुम्ही सरकारमध्ये आता सहभागी आहात, सरकारमध्ये आहात तुम्ही, राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि तिथेच तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करताय। नाही, तुम्ही आमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेताय। आम्ही ते सांगतोय की यांच्या भडकाऊ वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि तो होऊ नये म्हणून तुम्ही यांना अटकाव करा, ही आमची भूमिका आहे। उमेश पाटील, शिवसेना म्हणते सभा उधळून लावणार, या ठिकाणी महाराष्ट्र तुम्हाला पटतंय का त्यांचं हे म्हणणं? पद्धतीने या विषयाला नियंत्रण करेलच। हो, सुसंस्कृत शहरामध्ये अशा पद्धतीने भडकाऊ वक्तव्य करणं हेच मुळात चुकीचं आहे। जी, श्याम देशपांडे तुमचं म्हणणं कळलं। उमेश पाटील, तुम्ही बोला। भडकाऊ वक्तव्य करण्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा यापूर्वी आतापर्यंत आपल्याला कितीतरी उदाहरणं पाहायला मिळाली। भडकाऊ वक्तव्य करण्याच्या बाबतीमध्ये खरं तर शिवसेना असेल, मनसे असेल, यांनी आतापर्यंत अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये घालून दिलेली आहेत। त्यामुळे हिंदू धर्मच फक्त आम्ही त्याचीच फक्त काळजी घेणार आणि इतर धर्मियांना मात्र कुठलंही आम्ही बोलू देणार नाही, असंही चालणार नाही।
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ओवेसी असो किंवा आणखी कोणीही असो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची भडकाऊ भाषणं त्यांनी केलीच नाही पाहिजे. आणि हे खरी गोष्ट आहे की ओएसी सारखे जे वक्ते आहेत हे निश्चितपणे धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची पूरा भाषणं एडमिनिस्ट्रेशन करतात. को आणि थ्रेट किया है. त्याच्यामुळं समाजामध्ये हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल किंवा धर्माधर्मामध्ये एक कलुषित वातावरण होऊ शकतं, हे देखील खरं आहे. परंतु याच्यामध्ये याचा राजकीय स्टंटबाजी जी आहे याचा प्रकार जास्त होणार आहे. याच्यामध्ये शिवसेनेला याच्यामध्ये स्टंटबाजी करायची आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं काही त्याच्यामधून करायचं नाही. हे स्वतः सरकारमध्ये सहभागी आहेत. पोलिसांची यंत्रणा, कायद्याची यंत्रणा कायदेशीर मार्गाने जे असेल त्या पद्धतीने त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे. परंतु अशा पद्धतीने आम्ही सभा उधळून लावू, अमुक करू, तमुक करू, हे केवळ स्टंटबाजी आहे. यांचे नेते याच पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये बोलत असायचे. जी, उमेश पाटील, दुसऱ्या धर्माबद्दल आम्ही काही बोलायचं, परंतु आम्हाला कुणी काय बोललं तर आम्हाला चालणार नाही. हे चुकीचं आहे. कुणीच एकमेकाच्या धर्माबद्दल बोललं नाही पाहिजे याची काळजी घेण्याची आवश्यकता. संदर्भात बोलताय, कायदा सुव्यवस्था तुम्ही बिघडवताय असा थेट आरोप उमेश पाटील या ठिकाणी करताय. नाही, पाटील साहेब काय म्हणावेत हा त्यांचा विषय आहे. पण आमच्या डोळ्यात देखत आमच्या शहराची जे सौहार्द आहे धर्माधर्मामधलं ते बिघडवलं जाऊ नये ही आमची भूमिका आहे. हे महाराज इथं येणार, यांच्या मनाला येईल तशी वक्तव्य करणार. आमच्या हिंदू धर्माच्या नेत्यांबद्दल मनात येईल ती गरळ बका ओकणार. या सर्व गोष्टीला शासन जर निर्बंध घालणार नसेल तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून शिवसैनिक निर्बंध घालू. पण आम्हाला या शहरामधली जातीय धार्मिक तेढ वाढू द्यायची नाहीये. या शहरातला सामान्य मुस्लिम तरुण हा मुख्य प्रवाहामध्ये येऊ इच्छितोय. तो विकासाकडे कुठेतरी बघायला लागलेला आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा त्याला उलट्या दिशेने फिरवायचं. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे आणि तो सगळ्यात जास्त धोका पोलिसांना शिवसेनेकडून वाटतोय. तुम्ही मला प्रश्न विचारलाय? जी, मधु चव्हाण. नाही, आधी मला बोलू द्यात, कारण माझा इथे तुम्हाला आवाज येत नव्हता. मूळ मुद्दा, माझे मित्र एनसीपीचे आणि एमआयएमचा काय एवढा पुळका आलाय आणि आता त्या ठिकाणी प्रमोद बोलतात की आम्ही एमआयएमला भडकाऊ भाषण करून देऊ, आमची राजकीय पोळी भाजतो, आम्ही इतके राजकीय दृष्ट्या किंवा समाजामध्ये विघटन व्हावं स्वार्थासाठी इतका आमचा खालच्या दर्जाचा पक्ष नाही. मूळ मुद्दा असा आहे की एमआयएमचं त्या ठिकाणी प्रकृती आणि त्यांची जातकुळी राजकीय काय सगळ्या देशाला माहिती आहे. त्या परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की दुनिया में पैदा होने वाला हर इंसान मुसलमान होता है, असं एखादं वाक्य बोलल्यानंतर प्रक्षोभ होणार नाही. मूळ मुद्दा राहिला मैदानामध्ये का दिली नाही आणि बंदिस्त सभागृहात का दिली, तर मैदानामध्ये जास्त लोक त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. की त्यांच्या भाषणावर तर बंदी घालली नाही, पण दुर्दैवाने समजा त्यांच्या मूळ स्वभावानुसार त्यांनी गरज ओकली, विष ओकलं की ते ओकणारच आहेत. हे सगळ्या देशाला कळलेलं आहे. आणि तिथे काही कायदा डेमोक्रेसी का लॉ मालूम है? डेमोक्रेसी की कंट्री है ये. टीवी के ऊपर चर्चा करने की डेमोक्रेटिक कंट्री में आपने तो कल आप बोलोगे कि वोट भी मत डालो, कल आप बोलोगे कि इलेक्शन में भी मत खड़े हो. आप प्रशासन को डरा रहे हो. प्रशासन ने परमिशन दिया है, आप प्रशासन को डराते हो कि अगर आपने सभा किया बंद करा, माईक बंद करा. सत्ता में रह के आप प्रशासन को डरा रहे हो. वारिस पठाण. वारीस पठाण ते चर्चा करायची बंद आहे. तांत्रिक दृष्ट्या तुम्ही त्यांचा आवाज बंद करा. ते बोलताना मी बोललोय का? मैदान में देख के दादागिरी करते हो, भाषा की वैसे याद होते हो क्या? आप एक वकील है. हाँ, सुनने की मेरे भाई, मेरे दोस्त आप सुनने का जरा पेशेंस रखिए ना मेरे भाई. आप जो चाहिए बोलिए बाद में, मैं आपका सुनता हूँ ना. आप बोलते समय मैंने कुछ बोला क्या, टोका क्या आपको मेरे भाई? ठीक है, आप बोलो, मेरे को फिर बोलने का आपकी बात का जवाब बोलिए. इस भारत देश को हम सारे बोलते रहेंगे. दुनिया दूध का दूध, पानी का पानी, सबको मालूम हो जाएगा. मैं बताता हूँ. अरे आप प्रशासन में हो, आप सत्ता में हो, और सत्ता में रह के आप प्रशासन को धमकी देते हो कि अगर सभाएं हुई तो हम लोग सभा को बंद करेंगे. आपको बताओ, शॉर्ट शीट डेमोक्रेसी का मतलब क्या है? डेमोक्रेसी का. जी, मधु चव्हाण थोडंसं थांबा. वारिस पठाण, माझा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की मधु चव्हाणांनी जी काही आता भीती व्यक्त केली किंवा त्यांनी जे म्हणणं मांडलं की जर हा जमाव जो आहे तो नियंत्रणात राहिला नाही तर काय परिस्थिती उद्भवेल, हीच भीती पोलिसांना आहे. यापूर्वीची जे मोर्चे किंवा सभा तुम्ही जर पाहिल्या असतील, तुम्हालाही आठवत असेल मुंबईतली आझाद मैदानावरची तुमची सभा, अशा वेळेला जर हा नियंत्रणाच्या बाहेर गेला जमाव तर मग पुढे काय, ही भीती पोलिसांना आहे असं नाही का वाटत तुम्हाला? कोई भीति नहीं है. 18 सभाएं लिए थे इलेक्शन के टाइम में, इससे ज्यादा पब्लिक आती थी. किधर लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम हुआ आप मुझे बताइए. एक भी इंस्टेंस बताइए
18 सभाओं के अंदर नहीं, और आज अचानक से आप बोल रहे हो कि इस तरह का होगा। अरे आप प्रशासन के अंदर है, सत्ता के अंदर, और सत्ता में लेके आप एडमिनिस्ट्रेशन को बोलते हो कि आप सभाएं मत होने दो। इस तरह से कोई भी सभा नहीं होगी। फिर डेमोक्रेसी का मतलब क्या है? हर इंसान को फ्रीडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन का राइट है। वो क्या करने आ रहे थे? महाराष्ट्र आरक्षण पे बात करने के लिए। क्या आप अलाउड नहीं करेंगे? कल आप बोलेंगे इलेक्शन की रैली मत निकालो, पब्लिक बढ़ जाएगी, भीड़ भाड़ हो जाएगी, लोग भागेंगे, लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम होगा। और एक चीज बोलता चलूं, आजाद मैदान सेपरेट इशू था, ये सेपरेट इशू है। आप दो को ज्वाइन नहीं कर सकते। वारिस पठाण, वारिस पठाण, सिंगल जैसे आदमी लोग बयान दे सकते हैं। वारिस तो पठाण, असंतुलित प्रश्न ओबीसी ऐकून क्यों घ्या नाही? तुमचा. वारिस पठाण, मग सबको step यापुढे treatment क्यों? ओवेसीना कानून सबके लिए भूमिका बराबर होना मांडताना चाहिए। आपला मार्ग वेगळा ठेवावा लागणार आहे का? कानून मैडम, कानून सबके लिए बराबर होना चाहिए। अब एक आदमी को आप रोक सकते हो भाषण देने से, तो दूसरे को भी आप परमिशन मत दो। दूसरे को दोगे असदुद्दीन ओवैसी को रोकोगे आप, ये कहाँ का प्रमोद कानून चुंचुवार, है? वारिस Law पठाण is यांचा हा equal. युक्तिवाद योग्य वाटतोय का? नाही, मुळात या प्रश्नाच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे की मुस्लिम आरक्षणासाठी हा मुगालाही सुप्रीम कोर्टाच्या नंतर स्टे आलेला आहे. त्यानंतर खरं तर महाराष्ट्र सरकारने दोन्ही आरक्षणाबद्दल तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे होते. मात्र या सरकारने, भाजप शिवसेनेच्या सरकारने तिथे पक्षपात केला. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तातडीने कारवाई केली आणि त्याच्याबद्दल कोर्टात भूमिका मांडली, कायदा पास करण्याची भूमिका घेतली. मात्र मुस्लिम आरक्षणाबद्दल ते शब्दही बोलायला तयार नाहीयेत. ती कुठेतरी हा संदेश त्यांचा खाजगीमध्ये त्यांचा असतो की आम्ही मुस्लिमांच्या मतामुळे निवडून आलेलो नाहीये, त्यामुळे आम्हाला त्यांना महत्त्व द्यायची गरज नाही, अर्थात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे मराठाच्या आरक्षणासाठी समिती बनलेली आहे विनोद तावडेंची. मुस्लिम आरक्षणाचा हा प्रश्न जर त्यांनी चिघळवला नसता, एक समिती बनवली असती, विचार केला असता, जर तुम्ही मराठा समाजाला 50% वर असतं आरक्षण देऊ शकता तर मुस्लिमांनाही देऊ शकता, पण ते तुम्हाला द्यायचं नाहीये. आणि मग जर तुम्ही तो न देण्याचा निर्णय घेतला असता तर ही वेळच आज म्हणजे मोर्चाची वेळ आली नसती. हा पहिला गोष्ट. दुसरी गोष्ट, शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे की जर एखादा माणूस प्रक्षोभक भाषण करत असेल तर सरकार तुमच्याकडे आहे, गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे, तुम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करा, त्याला तुरुंगात टाका. तुम्ही जाऊन सभा उधळणारे कोण? याचा अर्थ महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस इतके दुबळे आहे की त्यांना शिवसेनेच्या भरोश्यावर हे राज्य हाकावं लागतंय. मधु चव्हाण याचं उत्तर मी अरे तुमच्याकडून महाराष्ट्र घेते. के वेळ लोगों को झाली एका जागरूक छोट्याशा होना ब्रेकची. जरूरी है. मधु चव्हाण लगेच परत येते.